महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाडकी बहीण योजना अखेर सरकारचा मोठा निर्णय। प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही पैसे टाकण्यास सुरुवात करत आहोत। सरकारने दिला शब्द या ठिकाणी बघू शकता। अखेर राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली, त्यामध्ये डायरेक्ट सरकारने मोठा निर्णय घेत सर्व लाडक्या बहिणीला अखेर दिलासा दिलेला आहे। लाडक्या बहिणीला वाटत पण नव्हतं की सरकार एवढ्या लवकर डायरेक्ट हप्ता जाहीर करून आपल्याला दिलासा देईल, मात्र आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत। तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे याद्या आलेल्या असून आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्यांची नावे सांगतो, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितलं आहे की आता आम्ही पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सोडत आहोत। एकही लाडकी बहीण आता वंचित राहणार नाहीये, प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊन जातील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार, तर काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। मात्र हे पैसे आता सर्वात आधी 11 जिल्ह्यात पहिला टप्पा आता सरकारच्या माध्यमातून सुरू होणार असून 11 जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत। या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या पण बँक खात्यामध्ये आता सर्वात आधी दिवाळी बोनस व ऑक्टोबर हप्त्याचे पैसे हे 100% मिळून जाणार आहेत। आता सर्व काय बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा आता सरकारच्या माध्यमातून 11 जिल्हे अखेर निवडण्यात आलेले असून या 11 जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप आता होणार असून एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा आता मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो, कारण तशी मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। तर या ठिकाणी बघा या 11 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। या 11 जिल्ह्यामध्ये आता 1500 रुपये ऑक्टोबर हप्ता, त्यानंतर अजून 1500 दिवाळी बोनस रक्कम म्हणून टोटल 3000 रुपये तुम्हाला मिळणार असून 3000 रुपये आम्ही वाटपाला सुरुवात करत आहोत असं सांगितलं आहे। मात्र वाटप होण्याच्या आधी प्रत्येक बहिणीला ही 2 कामे सरकारने सांगितलेली पूर्ण करायची आहेत। जर तुम्ही ही 2 कामे पूर्ण केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात मग 3000 रुपये हप्ता येणार नाही, मग ऑक्टोबरचाच फक्त 1500 हप्ता येईल, तो पण दिवाळी झाल्यानंतर पुन्हा येऊ शकतो। त्यामुळे आता तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे करायची, म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला डायरेक्ट ऑक्टोबरचा हप्ता पण आत्ताच व दिवाळी बोनसचे पण पैसे आत्ताच मिळून जातील। टोटल 3000 रुपये खात्यात येतील। मग आता तुम्हाला पण वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या आधी यायला पाहिजे व सर्वात आधी हप्ता मिळायला पाहिजे, त्यासाठी आता कोणतं काम करायचंय तुम्हाला पुढे सांगतो। त्यासाठी आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आता काय करूयात, कोणत्या 11 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या 11 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता आता जमा होणार आहे त्यांची तुम्हाला यादी नावे दाखवतो। त्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तपासण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व यामध्ये 11 जिल्हे व 26 तालुक्यांची यादी आलेली असून या 26 तालुक्यात पण सर्वात आधी आम्ही हप्ता देत आहोत असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो बघा 8 बँकांची लिस्ट आली, 8 बँकेत पैसे आता टाकणार आहेत। सर्वात आधी 8 बँकेत व 11 जिल्ह्यात पैसे आता सरकार टाकत असल्याने डीबीटीतून पैसे कोणत्या क्षणी आता जमा होऊन जातील, कारण पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारने आता जाहीर केलेली आहे। तर चला आता जिल्हे व तालुके कोणते आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी बघूयात। तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे माहिती आलेली असून जिल्हे तालुके सर्व याद्या सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे आता प्रत्येक बहिणीची चिंता संपलेली आहे। तर इथे बघा यादी आलेली असून आता फक्त यादी शेवटपर्यंत बघा व कोणती कामे सरकारने सांगितली ती देखील तुम्हाला पुढे सांगतो, म्हणजे तुम्हाला काय होईल, दिवाळी बोनसचे पैसे मिळतील अन्यथा मिळायचे पण नाहीयेत। तर या ठिकाणी बघा सरकारने सांगितलंय अखेर दिलेला शब्द आम्ही पाळत आहोत, अखेर दिलेला शब्द आमच्या सरकारने पाळला। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी मंजुरी दिली। बघा सप्टेंबरचे पैसे मिळाले, आता ऑक्टोबरचे सरकारने जाहीर करत ऑक्टोबर हप्ता दिवाळी बोनस दोन्ही हप्ते जाहीर केलेले आहेत असं सरकारने सांगितलं असून प्रत्येक बहिणीच्या बँकेत आम्ही पैसे टाकत आहोत असं सरकार म्हणत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार येथे पुढे यादी दाखवली असून आता यादीमध्ये फक्त तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, आपल्या तालुक्याचं नाव आहे का, कारण आपण ज्या जिल्ह्यात राहतो आपण ज्या तालुक्यात राहतो त्याचं नाव जर या यादीत असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता पैसे 100%
येतील, तुम्हाला मग कोणतंच काम करण्याची गरज पडणार नाही. मात्र यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे, तेव्हाच लवकर सर्वात आधी हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता ती कोणती जिल्हे आहेत, कोणते तालुके यादीमध्ये आहेत, आता त्यांची यादी व लिस्ट तुम्हाला दाखवत आहे. ते पाहण्यासाठी आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप सारे जण व्हिडिओ बघतात मात्र शेवटपर्यंत न बघितल्यामुळे त्यांना काय माहिती आहे ते सर्व काय समजत नाहीये व दिवाळी बोनस पण मिळत नाहीये. मग आता दिवाळी बोनसचे पैसे, ऑक्टोबरचे पैसे सर्वात आधी पाहिजेत, तर फक्त लक्ष देऊन व्हिडिओ तुम्ही बघत चला. तर चला पाहूयात. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता इथे सांगितलं आहे, याद्या आलेल्या आहेत. तुम्हाला तर माहितीच असेल की आता सरकार आतापर्यंत बहिणीला प्रत्येक हप्ता देत आलेला आहे, त्यामुळे बहिणीला आता सरकारवरती विश्वास देखील आहे व तोच विश्वास बहिणीचा सरकारवरती राहावा याकरिता सरकारने मग ऑक्टोबरचे पण पैसे यावेळेस जाहीर करत दिलासा दिलेला आहे. कारण की बहिणीला असं वाटायला नको की यावेळेस पण ऑक्टोबरचा हप्ता उशिरा मिळतो की काय, दिवाळी बोनस म्हणून दिवाळीचं गिफ्ट आम्हाला मिळणार की नाही. मात्र सरकारने त्यातच लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं काम केलं असून ऑक्टोबर पैसे, दिवाळी बोनस हे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे. मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, घरोघरी आता तपासणी होणार आहे. जर तुमच्या घरी या 5 वस्तू आढळल्या तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल, दिवाळी बोनस पण मिळणार नाही. अंगणवाडी सेविका आता कोणत्या क्षणी आज किंवा उद्यापर्यंत तुमच्या घरी येतील व जर तुमच्या घरी या 5 वस्तू दिसल्या तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा बंद होऊ शकतो. मग त्या कोणत्या 5 वस्तू आहेत ते पण तुम्हाला पुढे सांगतो, त्यासाठी व्हिडिओ बघा व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात कधी हप्ता मिळेल ती माहिती आपण देणार आहोत. तुमच्या फक्त जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवू शकता. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात पैसे वाटप सरकार करत आहे त्यांची यादी तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा, स्पष्टपणे यादी आलेली असून लाडक्या बहिणींनो आता सरकारच्या माध्यमातून पैसे टाकण्यास आता सुरुवात होणार आहे. सरकारने स्पष्टपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, सरकारचा निर्णय झालेला असून आता 1500 ऑक्टोबर हप्ता प्लस 1500 दिवाळी बोनस, टोटल 3000 रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार. प्रत्येक बहिणीला दिलासा मिळणार. आता ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो. या ठिकाणी बघा, सरकारने मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर करत बहिणीला मोठी खुशखबर दिलेली आहे. या ठिकाणी पहिला जिल्हा नांदेड जिल्हा आहे. आता नांदेड जिल्ह्याचं नाव पण 11 जिल्ह्यांच्या यादीत आलेलं असून या नांदेड जिल्ह्यात पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता आम्ही टाकत आहोत असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता बहिणींनो तुम्हाला कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तर इकडे बघा, नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात किती रुपये, तर इकडे सप्टेंबर हप्त्याचे मिळाले. आता ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये, दिवाळी बोनस म्हणून 1 महिन्याचाच हप्ता सरकार देणार आहे, तो पण 1500 रुपये, टोटल 3000 रुपये आता या नांदेड जिल्ह्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये. या बैठकीमध्ये बघा कोण कोण होते. इकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर त्यांच्याच साईडला इकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दिसत आहेत, त्यानंतर त्यांच्याच इकडे डाव्या साईडला उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत आहेत. या तिघांनी मिळून मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे व या ठिकाणी एकनाथ शिंदे म्हटले की डायरेक्ट आता आपण पैसे वाटपच सुरू करूयात, बहिणीला जास्त प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाहीये. मग त्याच वेळेस डायरेक्ट अधिकाऱ्यांना आदेश दिलेले असून आता अधिकाऱ्यांनी डीबीटी प्रक्रिया या 11 जिल्ह्यात सुरू केलेली असून या 11 जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणजे आता 11 जिल्ह्यात कोणत्या क्षणी पैसे जमा होतील. जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होत असते, तुम्हाला माहितच आहे की डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवल्या फक्त 10 ते 15 मिनिटात जमा होतात. मग आता या 11 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जशी डीबीटीचं काम पूर्ण होईल तसे 10 ते 15 मिनिटात पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल व जसा तुम्हाला मेसेज येईल तसे पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढून आणा. कारण ही रक्कम कमी नाहीये, डायरेक्ट 3000 रुपये सरकार देणार आहे व हे प्रत्येक बहिणीला पैसे मिळणार आहेत. पण यासाठी 2 कामे करावी लागणार आहे. ती कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतील, अन्यथा जमा व्हायचे नाहीत. मग त्यासाठी कोणती 2 कामे करायची आहेत ती पण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते तालुके आहेत व कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी लवकरात लवकर हप्ता सरकार देत आहे त्यांची पण यादी बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता महत्त्वाची माहिती, पुढचे जिल्हे यादी जाहीर झालेली आहे. सरकारची महत्त्वाची अपडेट आहे. मात्र एक काम करायचं आहे तुम्हाला, एकनाथ शिंदेने आता सूचना दिलेल्या आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्हाला हप्ता आला नाही, दिवाळी बोनस भेटले नाही, दिवाळीचं गिफ्ट भेटलं नाही. मग त्यासाठी सरकार म्हटलं आहे की सर्व काही तसं होण्या अगोदर तुम्ही आम्ही सांगितलेली कामे करा, म्हणजे सर्व पैसे तुम्हाला भेटतील. पुन्हा असं म्हणू नका की आम्हाला ऑक्टोबरचा हप्ता भेटला नाही, काही भेटलं नाही, आमचा हप्ता बंद झालाय. त्यापूर्वीच आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही करून घ्या, म्हणजे काय अडचण राहणार नाही. ती करण्यासाठी
त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणती कामे करायची आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी आता तसेच पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, कोणत्या 11 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे त्यांची यादी व 8 बँकेत पैसे सरकार टाकत आहे त्यांची पण लिस्ट आता तुम्हाला दाखवत आहे. तर चला बघूया. तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव जिल्हा. या धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी कमेंट केल्या होत्या आम्हाला पैसे कधी मिळणार. तर या धाराशिव जिल्ह्यात पण पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. पूर्ण टोटल रक्कम आता बहिणीला वाटप करण्यात येणार असून एक ना एक लाडकी बहीण आता खुश होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, डायरेक्ट पैसे टाकण्याचं काम सुरू होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ऑक्टोबर हप्ता 1500, दिवाळी गिफ्ट म्हणून पुढील एक महिन्याचा हप्ता 1500, टोटल 3000 रुपये टप्प्याटप्प्यात मिळणार आहे. 3000 रुपये रक्कम आता जमा होईल. काळजी करायचीच गरज पडणार नाहीये. यामध्ये फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे, म्हणजे सर्वात आधी पैसे मिळतील. तर यामध्ये धाराशिवचं पण नाव असून धाराशिव जिल्ह्यातील पण प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला काळजी करण्याची कसलीही गरज पडणार नाहीये, कसली चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं देखील आपण बोलू शकतो. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी करायची नाहीये. या ठिकाणी बघा, पहिला जिल्हा नांदेड, दुसरा जिल्हा धाराशिव, याचं पण नाव सरकारने आता स्पष्टपणे घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचे कोणते जिल्हे आहेत, तर चला आता पुढच्या पण याद्या तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून आलेल्या या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे की आता पूर्णपणे रक्कम ही पूर्ण वाटप केली जाईल. यामध्ये जर विचार केला तर आता तुम्हाला तर माहीतच असेल की सरकार आतापर्यंत बहिणीला प्रत्येक वेळी हप्ता देत आलेला आहे. त्यामुळे सरकार आता मोठ्या प्रमाणात हप्ते पुढे पण देणं सुरू करणारच आहे. यामध्ये इकडे बघू शकता, सरकारने सांगितलं की प्रत्येक बहीण खुश राहिली पाहिजे, याकरिता आम्ही ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे टाकत आहोत. काळजी करू नका. 1500 रुपये नाही तर आता 3000 रुपये हप्त्याची रक्कम 100% येणार म्हणजे येणार असं सांगितलं आहे. पण ही 2 कामे करावीच लागतील तर 3000 रुपये मिळतील असं पण सरकारने सांगितलं आहे. त्यापुढे ते म्हटले की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर तुम्हाला यादीत दिसत असेल तर आता समजून जायचंय तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये कोणत्या क्षणी मिळून जातील. मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तेथे उपस्थित आहेत व त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी मोठी दिवाळी भेट म्हणून लाडक्या बहिणीसाठी हप्त्याची घोषणा केलेली आहे व दिवाळी बोनस देखील आता लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता काळजी करायची नाहीये. मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आता अजून एक बैठक होणार आहे. त्यामध्ये पण एक लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता असून त्या माध्यमातून लाडक्या बहिणीचा एखाद्या वेळेस हप्ता देखील वाढवला जाऊ शकतो अशी बातमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला नक्कीच दिलासा मिळेल. तर चला आता कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी वाटप होणार आहे व कोणते तालुके आहेत त्यांची देखील आता आपण यादी बघूया. तर या ठिकाणी बघा, सरकारने सांगितलं यादीत आता आम्ही 3000 रुपये रक्कम जाहीर केलेली आहे. जेवढा निधी लागणार होता त्या निधीवर आता चेकवर सही झालेली असून डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे. डीबीटीचं काम जसं पूर्ण होईल तसे खटाखट पैसे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती एकदम फास्टमध्ये जमा होऊन जातील. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसली चिंता करायची नसून लाडक्या बहिणीला आता दिलासा मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा, SBI बँकेत जर खातं असेल तर आता लक्ष द्या, पहिला टप्पा सर्वात आधी या बँकेत पण जमा होणार आहे. जर आता तुमचं खातं SBI मध्ये तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळून जातील. काळजी करायची नाहीये. SBI बँकेत देखील डायरेक्ट पैसे सरकार टाकणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर इकडे बघा, पहिला टप्पा जमा होईल. त्यानंतर जर विचार केला तर दुसरी बँक पोस्ट बँक आता 8 बँकेत पैसे सरकार टाकत आहे. त्यामध्ये जर त्यापैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. मात्र पोस्ट बँकेत जर तुमचं खातं असेल तर थोडीशी एक अडचण आहे, हप्ता पण मिळणार आहे. मात्र एक काम करावं लागेल तर पोस्ट बँकेत पैसे येतील. मग ते कोणतं काम करायचं व नेमकं पैसे येण्यास काय अडथळा होऊ शकतो का, पोस्ट बँकेत पैसे येण्यास काय अडचण येऊ शकते का व उशीर हप्ता भेटेल का, त्याबाबतची काय माहिती आहे का ती पण तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघा, कारण पोस्ट बँकेबाबत एक चांगली खुशखबर पण आलेली आहे. मात्र एक चिंताजनक देखील बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे, ती देखील पुढे सांगणार आहे. ती बघण्यासाठी जर तुमचं पोस्ट बँकेत खातं असेल तर आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले असून नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता सरकार सोडत आहे. आता त्यांची यादी तुम्हाला एकदा दाखवतो. तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव त्यामध्ये आहे का नाही बघण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा.
तर या ठिकाणी बघा पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा मुंबई, कारण मुंबई या ठिकाणी बैठक झाली तर मुंबई येथील लाखो बहिणीच्या बँक खात्यात आता 200 कोटींच्या आसपासचा निधी जाहीर केलेला आहे. म्हणजे हा निधी फक्त मुंबईसाठी नाही तर मुंबई, त्यानंतर पालघर, त्यानंतर ठाणे या तिन्ही जिल्ह्यात आता वाटप होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात ऑक्टोबरचे 1,500, दिवाळी बोनस 1,500, टोटल किती रुपये झाले? 3,000 रुपये. हे टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही, कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. 1,500 त्यानंतर 3,000 रुपये हे आता बहिणीला येणार आहेत. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर यांची पण यादी सरकारने दिलेली आहे. मुंबई झाल्यानंतर दुसरा जिल्हा पालघर आहे. या पालघर जिल्ह्यात पण पैसे सरकारने टाकण्याचा आता विचार केलेला असून त्याही ठिकाणी रक्कम जमा होईल. त्यानंतरचा जिल्हा एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत तो जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यात पण पैसे आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. त्यानंतरचा पुढचा कोणता जिल्हा आहे आता त्यांची पण तुम्हाला यादी दाखवत आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून ही जाहीर झाली. हे सर्वांना तर माहितच आहे. यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. अमरावतीचं पण नाव पहिल्या लिस्टमध्ये सरकारने घेतलेलं असून आता पूर्णपणे पैसे याही ठिकाणी वाटप होणार आहेत. त्यामुळे आता कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. याही ठिकाणी सरकार डायरेक्ट हप्ता देत आहे. तर आता या ठिकाणी बघू शकता टोटली 3,000 रुपयांची रक्कम आता ही जमा होऊन जाईल. त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. डायरेक्ट हे दिवाळी बोनसचे पैसे पण याही ठिकाणी पूर्णपणे आता वाटप होणार आहे. तर आता अशा प्रकारे पूर्णपणे रक्कम ही आता वाटप होणार असून कोणालाच काळजी करण्याची व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर या ठिकाणी सांगितलं आहे की सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झाला. बहिणी खुश झालेल्या असून सकाळीच पहिला टप्पा आता सरकार पूर्णपणे सुरू करणार आहे. पैसे आता जमा होत जाणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका असं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत व त्याची यादी पण आलेली असून आता पोस्ट बँकेत पैसे येण्यास काय अडचण आहे का नाही त्याबाबतची देखील सविस्तर माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत आपण देणार आहोत. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर इकडे बघा पुढील क्रमांकाची एक माहिती आलेली असून एसबीआय बँकेत तर पैसे आता येणारच आहेत. लक्ष द्या, पहिला टप्पा सर्वात आधी एसबीआय बँकेत पण जमा होणार असून या बँकेत पण पूर्ण पैसे हे आता टाकण्यात येणार आहेत, सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कसली काळजी तुम्हाला करायची गरज पडणार नाहीये. बघा 4 विभाग सरकारने निवडलेले असून आता मुंबईच्या बैठकीतून निर्णय झालेला आहे. सरकारने सांगितलं की पूर्ण पैसे आता हे जमा होणार असून ऑक्टोबर हप्ता देखील जमा होणार आहे. दिवाळीच्या 2 दिवस आधी दिवाळी भेट म्हणून हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्हाला टाकायचे आहेत असं सरकारने सांगितलं असल्यामुळे आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात हे टोटल पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तर अजून महत्त्वाची अपडेट म्हणजे 2 कामी कोणती करायची आहेत तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, ई-केवायसी करा व अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता भेटेल व पोस्ट बँकेत हप्ता भेटण्यास काय अडचण येऊ शकते का नाही ती सर्व माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत लगेच सांगणार आहेत. पुढचा व्हिडिओ आता काही तासात येईल. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर तो व्हिडिओ बघायला मिळणार आहे. व तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याची हप्त्याची बातमी नक्की दिली जाईल व प्रत्येकाने प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे. त्यांचा पण फायदा नक्की होऊ द्या. धन्यवाद.